हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गेले 4 दिवस व्हिडिओ टाकता आला नाही. त्यासाठी सॉरी, थोडंसं शेड्यूल बिझी होतं, त्यामुळे व्हिडिओ अपलोड करता आला नाही. ठीक आहे, तर चला स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. हॅलो, बघा मित्रांनो, आपली स्ट्रॅटर्जी आता जवळजवळ जे आपला व्हिडिओ रेग्युलर बघतायत त्यांना माहीत झालेली आहे. ठीक आहे, स्ट्रॅटर्जी एकदम सिम्पल आहे. आता मी तुम्हाला रोज एकच गोष्ट का सांगत असतो, कारण की आपली स्ट्रॅटर्जी तेवढी परफेक्ट व्हायला हवी, सायकॉलॉजी परफेक्ट व्हायला हवी. ठीक आहे, तर बघा आपण कसं ट्रेड करतो. XAUUSD फोरेक्स पेअर आहे हे. ओके, फोरेक्समध्ये काय आहे, मेटल आहे. ठीक आहे, ओके, यालाच पकडून आपण MCXला म्हणजेच इंडियामध्ये पण गोल्ड M आणि गोल्ड पीटलमध्ये आपण ट्रेड करू शकतो. ठीक आहे, पण जास्त फोकस आपला फोरेक्सवर आहे, कारण की XAUUSDची प्राईस ही इंडियन गोल्डला ड्राईव्ह करते. ओके, लक्षात आलं इथपर्यंत. ठीक आहे, आता आपण कायम गोल्डमध्ये का ट्रेड करतो, तर आत्ता तुम्हाला या 4-5 दिवसात पूर्ण गोष्ट लक्षात आली असेल की आपण गोल्डमध्ये ट्रेड का करतो. लक्षात घ्या, इस्रायल इराण युद्ध, ओके, अमेरिका इराण युद्ध झालं, किंवा जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट झाली की ज्याने जग डिस्टर्ब होईल, तर अशा वेळेस स्मार्ट इन्व्हेस्टर काय करतात, सेफ इन्व्हेस्टमेंटच्या मागे लागतात. सेफ इन्व्हेस्टमेंट, आणि सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट काय आहे, तर गोल्ड आहे. ठीक आहे, कारण की तुम्ही बघू शकता गोल्डचं काय आहे, सप्लाय हा खूप कमी आहे, पण डिमांड जास्त आहे, म्हणून गोल्ड काय आहे, एक सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. लक्षात घ्या. आणि जर तुम्ही गोल्डचा हिस्टॉरिकल चार्ट पाहिला तर तुम्हाला कायम गोल्डमध्ये काय दिसणार आहे, अप ट्रेंड दिसणार आहे. मागच्या वेळेस आपण चार्टवर जाऊन समजून घेतलं होतं, तर तुम्हाला ते मागच्या व्हिडिओ पाहून तुम्ही क्लिअर बघू शकता. ओके, तर आता बघा, गोल्डचा अप ट्रेंड असला तरी करेक्शन येत असतात, प्रत्येक मार्केटमध्ये करेक्शन येत असतात, पण करेक्शन केल्यानंतर गोल्ड परत स्मूथली अपसाईड मूव्ह करत जात आहे. ठीक आहे, त्यामुळे गोल्डमध्ये कायम अप ट्रेंड असतो. अप ट्रेंड का असतो, तर तुम्हाला सांगितलं आहे मी की गोल्ड ही काय आहे, एक सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, प्रत्येक देशाची ताकद ही कशावर ठरते, की त्याच्या ट्रेझरीमध्ये किती गोल्ड आहे याच्यावर त्या देशाची ताकद ठरते, याच्यावरती त्या देशाच्या करन्सीला डिमांड नसतो. ठीक आहे, त्यामुळे आता तुम्ही बघता की रेग्युलर, मी मागच्या व्हिडिओमध्ये न्यूज पण दाखवली होती, भारताची जी RBI आहे, रिझर्व्ह बँक, ही कंटिन्युअस गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करते, कंटिन्युअस गोल्ड बाय चालू. आता आपल्याकडे जवळजवळ 850+ टन सोनं झालेलं आहे. ठीक आहे, भारताच्या ट्रेजरीमध्ये. म्हणून लक्षात घ्या, सेंट्रल बँक जिथे बाय करतायत तिथे ट्रेंड कसा राहणार, कायम अप ट्रेंडच राहणार, करेक्शन येत राहणार. ओके, करेक्शनला आपल्याला घाबरायचं नाही आहे, करेक्शन येत राहणार, पण आपला ट्रेंड कायम अप असणार. त्यामुळे आपण काय करतो, कायम आपण इथे बाय साईड पोझिशन ओपन करतो, आपण कधी सेल पोझिशन ओपन करत नाही. ठीक आहे, दुसरी गोष्ट, हिस्टॉरिकल व्ह्यूप्रमाणे गोल्ड 30% पर्यंत करेक्शन करतं, हेही आपल्याला माहीत झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण इथे SL लावत नाही, आपण काय करतो, ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी वापरतो आपण. ठीक आहे, की समजा आपण एखादा इथे ट्रेड घेतला आणि आपण इथे आला खाली, तरी आपण तो होल्ड केला, आणि जेव्हा हा जसा याच्यावरती प्रॉफिटमध्ये गेला तसा आपण टार्गेट लावून याला क्लोज करतो. लक्षात आलं. तर आता ते कशा पद्धतीने आपण करतो ते आपण पुढे शिकूया. हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला हे जे काही शिकवतो हे एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. ठीक आहे, कुणीही मी सांगितलेल्या प्राईस बघून ट्रेड करू नये. ओके, तुम्ही काय करा, तुम्ही बॅक हिस्ट्री करा, 3-4 वर्षाची बॅक हिस्ट्री करा, त्याचे रिझल्ट बघा. तुम्हाला रिझल्ट आवडले तर तुम्ही एक डेमो अकाउंट ओपन करू शकता. ठीक आहे, डेमो अकाउंट ओपन करू शकता, किंवा हल्ली फंडेड अकाउंट पण मिळतात स्वस्तामध्ये, फंडेड अकाउंट ओपन करू शकता आणि तुम्ही 3 महिन्याची ट्रायल घेऊ शकता. ठीक आहे, 3 महिन्याची ट्रायल घ्या, त्याचे रिझल्ट बघा. तुम्हाला तेही रिझल्ट छान आले तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरबरोबर बोला. ठीक आहे, त्यांचा सल्ला घ्या, त्यांना ही स्ट्रॅटजी दाखवा, आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पुढचा तुम्ही तुमचा डिसिजन घ्या, ट्रेड करण्याचा किंवा न करण्याचा. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. बरं, हे करत असताना आपण कुठलाही चार्ट पॅटर्न पाहत नाही, आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये कुठलाही कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण पाहत नाही. ओके, सपोर्ट रेजिस्टन्सचा आपण यामध्ये, सपोर्ट अँड रेजिस्टन्स याचा आपण जास्त विचार करत नाही. ओके, आपली स्ट्रॅटर्जी काय आहे, सायकॉलॉजी बेस्ड आहे. ओके, आपली सायकॉलॉजी काय सांगते की गोल्डचं काय आहे, कायम अप ट्रेंड आहे.
ठीक आहे. जरी गोल्ड खाली आलं तरी एक ना एक दिवस गोल्ड असं 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 करत वरतीच जाणार आहे. ही सायकोलॉजी बेस्ड स्ट्रॅटर्जी. त्याच्यामुळे आपण कधी सेल साईड पोझिशन ओपन करत नाही आणि कधी एस एल लावत नाही. आपण काय करतो, ॲव्हरेजिंग करतो. ओके, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. तर चला फास्टमध्ये जाऊन रूल बघू. सगळ्यांना माहीत असतीलच रूल, पण वारंवार मी तेच सांगतो कारण की आपली सायकोलॉजी ह्या स्ट्रॅटर्जीला परफेक्ट झाली पाहिजे. ठीक आहे, चलो रूल्स समजून घेऊया. आता रूल्स काय, पहिली गोष्ट कुठला चार्ट पाहतो आपण, XAUSD चार्ट पाहतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट टाईम फ्रेम काय आपली, टाईम फ्रेम आहे 1 आवर, 1 तासाची. तिसरी गोष्ट आपण एक इंडिकेटर लावतो. इंडिकेटर कोणतं लावतो, 9 EMA. आता हे बऱ्याच जणांना माहीत झाले, आपण बऱ्याच वेळा बाकीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला टायमिंग पिरियड, ट्रेडिंगचा टाईम पिरियड काय, सकाळी 11:30 ते रात्री 12:30. ओके. पाचवी गोष्ट आपली फंड मॅनेजमेंट आणि लॉट साईज. तर लक्षात घ्या, आता इथे काय आहे, इथे सगळ्यात मोठी सायकोलॉजी आपली इथेच ठरणार आहे, फंड मॅनेजमेंट आणि लॉट साईजमध्ये. ओके. आता आपला फंड, सपोज आपला फंड प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. कोणाचा 1 लाख आहे, कोणाचा 2 लाख आहे, 5 लाख आहे, 10 लाख आहे, 50 लाख आहे. त्याप्रमाणे आपली जी लॉट साईज आहे 0.01, 0.02, तुम्हाला जी ठेवायची 0.10, ही कशी पाहिजे, तर तुमच्या फंडप्रमाणे पाहिजे. ओके, त्या फंडप्रमाणे पाहिजे लॉट साईज तुमची. आणि ते असं पाहिजे की समजा आपण 5 वेळा जरी आपल्यावरती ॲव्हरेजिंग करण्याची वेळ आली, जी की येत नाही आहे, मी सेफ साईड सांगतो तुम्हाला, 5 वेळा जरी ॲव्हरेजिंग करण्याची वेळ आली तरी आपल्याला ॲव्हरेज करता आलं पाहिजे. ओके, 5 वेळा. मित्रांनो आत्तापर्यंत, एक मिनिट, ओके, आत्तापर्यंत माझ्यावर अशी वेळ दोन वेळा आली होती. त्या कंडिशनमध्ये मी 4 वेळा ॲव्हरेजिंग केलं होतं. ठीक आहे, म्हणजे 4 वर्षामध्ये अशी 2 वेळा अशी गोष्ट घडली होती की मला 4 वेळा ॲव्हरेजिंग करावं लागलं होतं. नाहीतर 2मध्ये, 1मध्ये, 3मध्येच आपले टार्गेट अचीव होतं. ठीक आहे. पण तरी पण आपण 5 वेळा काय म्हणतो की आपल्याला सेफ साईड जायचं, कुठे आपलं अकाउंट वॉशआउट होता कामा नये. म्हणून थोडं स्लो जाऊ पण प्रॉफिटेबल जाऊ. ठीक आहे, कायम प्रॉफिटेबल राहू. लक्षात आलं. 6वी गोष्ट आहे डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी. ठीक आहे. टाईम फ्रेम 9 EMA, सकाळी 11:30 ते रात्री 12:30, फंड मॅनेजमेंट, लॉट्स अँड डिसिप्लिन. आता लक्षात घ्या, डिसिप्लिन म्हणजे काय, आपलं ठरलं आहे 1 आवरची टाईम फ्रेम बघायची, 9 EMA लावायचा, सकाळी 11:30 ते रात्री 12:30पर्यंतच ट्रेड करायचा, फंड मॅनेजमेंट अँड लॉट साईज परफेक्ट करायची. हे झालं डिसिप्लिन. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, रोज 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 तीच गोष्ट करणे, रोज 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 एकच गोष्ट करणे. हे जर आपण केलं तर नक्कीच आपण एक प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतो. आणि जर आपण फॉलो केलं नाही तर मी हे तुम्हाला किती जरी शिकवलं तरी याचा काही उपयोग अजिबात नाही. लक्षात आलं इथपर्यंत. तर लक्षात घ्या, आता हे केलं तर आपल्याला साधारण महिन्याला किती ट्रेड मिळतात, तर 10 ते 12 ट्रेड इझी मिळतात. ठीक आहे. आणि या 10 ते 12मधले आपले 7 to 8 ट्रेड हे लगेच टार्गेटला जातात, टार्गेट अचीव करतात. बाकीचे आणि 1-2 ट्रेड आपले होल्ड राहतात आणि मग ते काही वेळाने अपसाईड जाऊन आपलं टार्गेट अचीव करतात. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आपण फास्टमध्ये जाऊन चार्टवरती जाऊन आपण स्ट्रॅटर्जी समजून घेऊ. मित्रांनो एक लक्षात ठेवा, जर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पाहून घ्या, कारण की आत्तापर्यंत साधारण एक 6-7 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवलं आहे की कशा प्रकारे आपण रोज एंट्री घेऊन ती एंट्री पुढे कशी काय झालं त्या एंट्रीचं ते सुद्धा सांगितलं आहे. ओके, आता लक्षात घ्या, आपली लास्ट एंट्री होती 17 जूनला. तुम्ही जर मागचा व्हिडिओ जाऊन पाहिला तर तुमच्या लक्षात येईल, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्या एंट्रीचं. तर आपला एंट्री घेताना आपण पहिलं काय बघतो, 9 EMA. 9 EMA कसा लावायचा, इथे एंडी मुव्हिंग ॲव्हरेज रिबनमध्ये जायचं. ओके, इथे जर तुम्ही गेला तर दिसेल तुम्हाला, आणि याच्यामध्ये 4 MA लावता येतं तो आपल्याला 4, तर त्याच्याऐवजी आपण एकच लावायचा 9. ठीक आहे, तुम्हाला इथे एकच दिसत असेल बॅकग्राऊंडला 9, आणि त्याचा कलर ब्ल्यू ठेवलेला आहे. लक्षात आलं. तुम्हाला आवडतं तर तुम्ही ठेवू शकता. दुसरी गोष्ट, हे दुसरं इंडिकेटर इथे लक्स अल्गो म्हणून हे सेशनचं आहे. तुम्ही जर इथे बघितलं तर याच्यामध्ये लंडन सेशन, न्यूयॉर्क सेशन, कुठलं सेशन चालू आहे बाबा ते कळतं. तुम्हाला हवा असेल लावू शकता, गरज नाही तर नाही, काही लावलं तरी काय, लावलं नाही लावलं काही फरक पडत नाही. आपला टायमिंग लक्षात ठेवायचा. आपला टायमिंग काय आहे, सकाळी 11:30 ते रात्री 12:30पर्यंतचा आपला टायमिंग आहे. या टायमिंगमध्येच आपल्याला ट्रेड करायचं. लक्षात आलं. ठीक आहे. आता बघा,
आता आपला एक ट्रेड झाला होता 17 तारखेला की जो आपला होल्ड आहे, ठीक आहे. होल्ड ट्रेडचं का सांगत असतं, कारण की आपली सायकोलॉजी परफेक्ट झाली पाहिजे, आपल्या लक्षात राहिलं पाहिजे काय. आता इथे बघा 17 तारीख सकाळी 4:30, 5:30, 6:30, 6:30, 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30. आता इथे सकाळचे 11:30 वाजलेले आहेत. कुठे? या कॅन्डलला, ठीक आहे. तर इथून आता आपण वॉच चालू झाला आपला 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30. आता 3:30ची जी ग्रीन कॅन्डल आहे ही बघू शकता तुम्ही. याचा हाय आहे 3398. ओके. आणि ही कशी क्लोज झाली आहे? 9 EMAला खालून ब्रेक करून वरती ग्रीनमध्ये क्लोज झाली आहे. ओके. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला कायम कुठली कॅन्डल पाहिजे? 9 EMAला टच करून क्लोज झालेली ग्रीन कॅन्डलच पाहिजे, कारण की हे काय आहे, बायर्स ॲक्टिवेट झालेले असतात, ठीक आहे. भले आपली एंट्री पुढे जाऊन होल्ड होऊ दे, पण आपल्याला नेहमी ग्रीन कॅन्डललाच एंट्री घ्यायची आहे. ओके. आता दुसरी गोष्ट, ह्या कॅन्डलचा हाय याच्या शेजारच्या कॅन्डलने काय केलं आहे? ब्रेक केलेला आहे. तुम्ही पाहू शकता याचा हाय आहे 3398 आणि पुढच्या कॅन्डलचा हाय आहे 3400. ओके. तर आपली इथे एंट्री कितीला झाली होती? 3399ला आपली इथे एक एंट्री झाली होती. कधी? 17 जूनला. ओके. ही एंट्री केली आणि मग आपण काय केलं? आपण टार्गेट लावलं ह्याला प्लस, जसं की तुम्हाला माहिती आहे, प्लस $10चं आपण काय केलं? टार्गेट लावलं. टार्गेट काय होतं आपलं? 3409. इथपर्यंत लक्षात आलं? तर आता लक्षात घ्या, इथून पुढे जर मी इथे लाईन मारली, आपण एक लाईन टाकू आपल्या टार्गेटची. हो, 3409 साधारण इथे आहे, ठीक आहे. तर इथपर्यंत या एंट्रीपासून, इथे एंट्री घेतल्यापासून इथपर्यंत कॅन्डल वरती गेलीच नाही, म्हणजे आपलं टार्गेट अचीव झालंच नाही. मग त्यामुळे काय झाले आपली, आता ही एंट्री काय झाली आहे आपली? ही एंट्री आपली होल्ड झाली आहे. ओके. होल्ड झाली. मग आता आपण काय करणार? सिम्पल, आपण वेटिंग करणार. काय वेटिंग करणार? एक तर आपलं 339 या एंट्रीचं टार्गेट अचीव व्हावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला ॲव्हरेजिंग एंट्री मिळावी, म्हणजे पुढची ॲव्हरेजिंग एंट्री आपली व्हावी. तर पुढची ॲव्हरेजिंग एंट्री आपण कशी करणार? सिम्पल आहे, 3399 मायनस $50. याचा आन्सर काय येतं? 3349. ओके. जसं 3349च्या खाली कंडिशन ही परत तयार होणार, तसं आपण त्यामध्ये एंट्री घेणार. आता उदाहरणार्थ बघा, 3349 कुठे आहे? 3349 साधारण 3349ला आता आपण एक लाईन मारू पुन्हा. ओके. इथे चलो, आता बघा, आता ह्या वेटिंगमध्ये आपले किती दिवस गेले? 70 जून गेला, 18 गेला, 19 गेला, 20 गेला, 21 गेला, ठीक आहे. मध्ये शनिवार रविवार आला, 23 आणि आज आहे, एवढे दिवस गेले, आज आहे 24. तरी पण अजून काय आपलं टार्गेट अचीव झालं नाही, ठीक आहे. एवढ्या दिवसामध्ये आपल्याला 3399 मायनस 50 म्हणजे 3349ला च्या खाली कुठे एंट्री मिळाली आहे का? तर बघू. ओके. आता इथे बघा, ही कॅन्डल 20 जूनची ही कॅन्डल ग्रीनमध्ये वरती क्लोज झाली आहे आणि ही कॅन्डल आपल्या 49च्या प्राईसच्या जवळ आहे, ठीक आहे. इथे ग्रीनमध्ये वरती क्लोज झाली आहे, पण नेक्स्ट कॅन्डलने याचा हाय ब्रेक केलेला नाही, म्हणून आपण इथे काय केलं? वेटिंग. त्यामुळे आपण इथे एंट्री घेतली नाही, आपण थांबलो. परत प्राईस खाली गेली, परत आपण काय बघितले की पुन्हा एखादी ग्रीन कॅन्डल वरती क्लोज व्हावी, तर ही ग्रीन कॅन्डल क्लोज झाली आहे वरती आणि याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला आहे. पण आता ही एंट्री कुठे झाली आहे? साधारण तुम्ही पाहू शकता, याची एंट्री होती 3373ला, ठीक आहे. आणि आपला क्रायटेरिया काय आहे? तर आपली एंट्री आहे 3399. आपल्याला एंट्री हवी 3349च्या जवळ आसपास, कुठे $4 to $5 प्लस मायनस चालू शकतं, ठीक आहे. पण आता ही एंट्री होती आहे 3373, म्हणजे ही आपल्या ह्या एंट्रीच्या खूप जवळ होती, आपल्या क्रायटेरियामध्ये बसत नाही, त्यामुळे आपण ही एंट्री घेणार नाही आणि नाही घेतली आपण एंट्री. ओके. भले एंट्रीने टार्गेट अचीव केला असेल, वरती गेली असेल 82पर्यंत, त्या दिवशीचा हाय चांगला मारला त्यांनी, साधारण 94 हाय मारला होता, तिथपर्यंत गेले होते, पण आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये बसत नाही, तर आपण ती एंट्री घेतली
नाही, लक्षात घ्या. आणि हीच सायकॉलॉजी आपली परफेक्ट व्हायला लागते. ही सायकॉलॉजी जेव्हा आपली परफेक्ट होईल त्याच वेळेस आपण मार्केटमध्ये एक प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतो. मग हे लॉस मिस झालं का, हे प्रॉफिट मिस झालं का, जर हो ते मिस झालं तरी आपण आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये बसायचं. आपण काय सांगितलं आहे की मंथली 10 ते 12 एंट्र्या आरामात मिळतात, त्यातल्या 7 to 8 टार्गेट लगेच अचीव करतात आणि काही होल्ड होतात. ठीक आहे. आता आजची कंडिशन बघितलं तुम्ही तर आज 48ला प्राईस चालू आहे, 38ला सॉरी 3338ला आता प्राईस चालू आहे. तर आज जर अशी कंडिशन झाली की हा असं खाली आला, याच्यावरती अशी कॅन्डल क्लोज झाली ग्रीन कॅन्डलमध्ये आणि ह्या कॅन्डलचा हाय नेक्स्ट कॅन्डलने जर ब्रेक केला तर आपण अशा पद्धतीने एंट्री घेऊ शकतो. ओके, लक्षात आलं मित्रांनो. मी इथे कुठल्याही लाईव्ह एंट्री दाखवत नाही, कारण की ॲज पर सेबी रूल लक्षात ठेवा, हे अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही नियमांचं उल्लंघन करायचं नाही. ओके, लक्षात आलं. तुम्हाला ही स्ट्रॅटेजी लक्षात आली का? आता ॲक्च्युअलमध्ये आपण ट्रेड घेतला आहे, तो होल्ड आहे आणि आता ॲव्हरेजिंगची वेळ पण आलेली आहे. हे सगळं इथे क्लिअर झालेलं असेल या व्हिडिओमध्ये. ओके, लक्षात घ्या. तर मित्रांनो, आता हे सगळं करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आपली सायकॉलॉजी ही परफेक्ट झालीच पाहिजे, स्ट्रॉंगच पाहिजे. कारण की आता तुम्ही बघताय 1 वीकपेक्षा जास्त वेळ झाला आहे, आपण काय करतो आहे, वेटिंग. अशा कंडिशनमध्ये काय होऊ शकतं की अरे मित्र काही करतच नाही आहे, स्ट्रॅटेजी वर्कच करत नाही आहे, किंवा आता काय करायचं, इन्कम झालं नाही तर हे सगळ्या गोष्टी मनातून काढून टाका. लक्षात घ्या, 10 ते 12 ट्रेड तुम्हाला मंथली मिळतातच मिळतात. ठीक आहे, तर ते 7 to 8 टार्गेट अचीव करतात आणि आपल्याला शांत राहायचं. अशा वेळेमध्ये तुम्ही काय, फॅमिलीला वेळ द्या. तुम्हाला काही गोष्टी आवडतात, काही छंद असतील ते करा. अध्यात्माला वेळ द्या. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या करा तुम्ही. ओके, वेटिंग पिरियडमध्ये. लक्षात आलं. तर इथे कुणीही काही खचून जाण्याचं काही कारण नाही आहे. आपली सायकॉलॉजी स्ट्रॉंग करायची. सायकॉलॉजी स्ट्रॉंग का पाहिजे का, जेव्हा असा हा अपट्रेंड चालू राहतो त्यावेळेस आपले टार्गेट पण पटापट प्रत्येक दिवसाला अचीव होत असतं. ज्यावेळेस खाली येतो तर त्यावेळेस आपल्या एंट्र्या होल्ड होतात, कधी ॲव्हरेजिंग करायला लागतं, कधी होल्ड होतात, कधी ॲव्हरेजिंग करावं लागतं. तर नो ग्रीड आणि नो फिअर. लक्षात, ग्रीडही नको आणि फिअरही नको. त्याची आपली सायकॉलॉजी कशी पाहिजे, एकदम स्ट्रॉंग पाहिजे. लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना? व्हेरी क्लिअर झालेलं आहे हे सगळं. आय होप, मला असं वाटतं की तुमचं हे सगळं व्हेरी क्लिअर झालं असेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. कळला नाही कळला, काही प्रश्न असतील सगळे कमेंटमध्ये विचारा, त्याचे उत्तर मी देईल. त्याच्यानंतर तुम्हाला काही मला सजेशन्स द्यायचे असतील तेही कमेंटमध्ये कळवा, त्याचेही उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. त्याच्यावर मी नक्कीच विचार करेल. भेटूया नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत